नमस्कार. केडेश न्यूज 24 मध्ये आपलं स्वागत. खऱ्या न्याय हक्काचा बुलंद आवाज. मोक्काचे आश्वासन हवेतच? आकाश दुबैया हत्या प्रकरणावर न्यायासाठी पुन्हा रणशिंग. श्रीरामपुरात धरणे आंदोलन. श्रीरामपूर तरुण व्यावसायिक आकाश दुबैया यांच्या निर्घृण हत्येनंतर संतप्त झालेल्या श्रीरामपूरकरांनी पुन्हा एकदा न्यायासाठी आवाज बुलंद केला आहे. यापूर्वी या घटनेच्या निषेधार्थ शहरातील व्यापाऱ्यांनी 4 दिवस दुकाने बंद ठेवून निषेध व्यक्त केला होता. त्यानंतर आता 15 ऑगस्ट रोजी गांधी पुतळा येथे बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले. आकाश दुबैया हत्या प्रकरणाचा तपास जलद गतीने पूर्ण करून आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, तसेच श्रीरामपूर शहरातील वाढत्या गुन्हेगारी टोळ्या आणि अंमली पदार्थांच्या वाढत्या विळख्याला कायमस्वरूपी आळा घालावा, या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे. नागरिकांना निर्भय वातावरणात जगता यावे, अशी ही आंदोलनकर्त्यांची मागणी आहे. आंदोलनकर्त्यांनी आकाश दुबैया हत्या प्रकरणाची सुनावणी फास्ट ट्रॅक न्यायालयात घेण्यात यावी, सक्षम सरकारी वकिलाची नियुक्ती करण्यात यावी आणि या हत्येमागील संपूर्ण टोळी तसेच संबंधित व्यक्तींचा सखोल तपास करून त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली. यावेळी आकाश दुबैया यांचे वडील भावनिक शब्दांत म्हणाले, आज देशाला स्वातंत्र्य मिळाले आहे, मात्र श्रीरामपूर अजूनही गुन्हेगारीच्या छायेत आहे. माझ्या मुलाच्या हत्येला 1 महिना उलटून गेला. पोलीस अधीक्षकांनी आरोपींवर MCOCA अंतर्गत कारवाई करण्याचे लेखी आश्वासन दिले होते, मात्र अद्याप त्याची अंमलबजावणी झालेली नाही. या प्रकरणातील सर्व संबंधितांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी. या बेमुदत धरणे आंदोलनाला विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, व्यापारी आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. आकाश दुबैयाला न्याय मिळालाच पाहिजे आणि श्रीरामपूर गुन्हेगारी मुक्त करा, या घोषणांनी आंदोलनस्थळ दणाणून गेले. 15 ऑगस्ट भारत स्वतंत्र झाला, पण खऱ्या अर्थाने आज सुद्धा श्रीरामपूर नागरिकांना स्वातंत्र्य मिळाले नाहीये. माझ्या मुलाची गेल्या महिन्यात हत्या झाली. हत्या होऊन आज त्याला 1 महिना उलटलेला आहे. ज्यावेळेस आम्ही हत्या झाल्यानंतर पोलीस स्टेशन या ठिकाणी गेलेलो होतो, त्यावेळेस पोलीस प्रशासनाने आम्हाला लेखी आश्वासन दिलं होतं की या मागं जे काही गुंड आहे, जे काही गुंडाच्या टोळ्या आहेत, या सर्वांना आम्ही अटक करून यांच्यावर मोक्या अंतर्गत कारवाई करणार आहोत. त्यांनी आम्हाला हा शब्द दिला होता. पण गेल्या 1 महिन्यात अजून कोणतेही गुंड या हत्येमागं आहेत ते अजून काय सापडलेले नाही आहेत. त्यांच्यावर अजून कोणतीही कारवाई झालेली नाही आहे. मग हे कधी कारवाई होणार, कधी या गुंडांना अटक होणार? त्यासाठी आम्ही या ठिकाणी आज धरणे आंदोलनाला बसलेलो आहे. या सर्व गुंडांना धरून यांच्यावर कारवाई करून यांना मोक्या अंतर्गत यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, ही आमची प्रमुख मागणी आहे. आपल्या मागणीची दखल शासनाने केली. हे उपोषण किती दिवस चालणार आहे, कसं होतं? जोपर्यंत हे गुंड धरून यांच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही धरणे आंदोलन चालू. श्रीरामपूरमध्ये आपल्या सर्वांचे सहकारी युवा मित्र कैलास स्वशी आकाश दुबैया यांचं 11 जुलैला अतिशय निर्गुणपणे हत्या झाली होती. त्या हत्येचा नंतर श्रीरामपूरमध्ये एक सर्वांच्याच मनामध्ये दुःख झालं होतं आणि त्यातून एक क्षोभ निर्माण झाला आणि 4 दिवस श्रीरामपूर बंद होतं. शाळा, कॉलेज, बार असोसिएशन, सर्व व्यापारी सगळ्यांनी बंद ठेवून, उत्स्फूर्त बंद ठेवून त्या हत्येचा निषेध व्यक्त केला होता. आणि त्यावेळेस प्रशासनाने सांगितलं होतं की आम्ही 1 महिन्याच्या आत मुख्य आरोपींपर्यंत जाऊ आणि सर्वांची मागणी होती की यामध्ये जे काही झालंय त्याच्यामध्ये ह्या टोळीचा सर्व सहभाग आहे, या टोळीवरती मोक्का दाखल करा, अशी सगळ्यांची मागणी होती. परंतु आज 1 महिना 11 तारखेला होऊन आज 15 ऑगस्ट आहे. आज भारतीय स्वातंत्र्याचा 80वा स्वातंत्र्य दिन आपण साजरा करतोय. परंतु एका निष्पाप जीवाचा जीव जाऊन या टोळीला जर काहीच होत नसेल तर आपण नक्की स्वातंत्र्यात आहोत का, याची विचार करण्याची आता ही वेळ आलेली आहे. आज त्यांच्या कुटुंबियांनी आजपासून बेमुदत या ठिकाणी धरणे आंदोलन सुरुवात केलेली आहे. त्या धरणे आंदोलनामध्ये आम्ही सर्वजण सहभागी आहोत. श्रीरामपूरकर म्हणून आम्ही त्यांना न्याय मिळेपर्यंत शांत बसणार नाही. माझी विनंती असेल माननीय मुख्यमंत्री साहेबांना, उपमुख्यमंत्री साहेबांना आणि उपमुख्यमंत्री मॅडमला, तिघांनाही, की आपण लवकरात लवकर फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये खटला दाखल करावा आणि ह्या टोळीवरती मोक्का दाखल करावा, अशी माझी आपल्या माध्यमातून या ठिकाणी सर्व गृहमंत्री,
तथा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या सर्वांनाच विनंती की ह्या विषय गांभीर्याने घ्या, अन्यथा श्रीरामपूरची जनता शांत बसणार नाही. एवढंच आपल्याला बोलताना थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. 11 तारखेला 1 महिना उलटून गेला. गेले 4 दिवस श्रीरामपूर शहर अतिशय कडेकोट बंद होतं. आकाश दुबाया यांचा जो निर्घृण हत्या झाली यासाठी सर्व गाव एकवटलं होतं आणि म्हणून पोलीस डिपार्टमेंटला खूप काही आम्ही या ठिकाणी आंदोलन सगळे त्यांच्या समोर झालेलं आहे. परंतु डिपार्टमेंटनी पाहिजे तसं अजून या केसमध्ये प्रतिसाद मिळाला नाही. जे आरोपी पकडले पण ठीक आहे, पण त्यांचे जे सूत्रधार जे कुणी असेल त्यांना सुद्धा या ठिकाणी ताबडतोबीने ताब्यात घेतलं पाहिजे आणि फास्ट ट्रॅक या ठिकाणी तयार करून ताबडतोबीने या केसचा निकाल लावला पाहिजे. तरच हे श्रीरामपूर गप्प बसेल. नाही तर श्रीरामपूरमध्ये सातत्याने हे आज हे धरणं आंदोलन चालू केले, या पुढच्या काळात ते असेच चालू राहतील. श्रीरामपूरमध्ये 1 महिन्यापूर्वी धर्माने हिंदू असलेल्या आकाश दुबायाची हिंदू गुंडाकडून हत्या झालेली आहे आणि या हत्येच्या निमित्ताने हिंदुत्वाच्या नावाखाली बेग गँगनी जे गुन्हेगारी साम्राज्य उभं केलं आणि जो त्यांच्या गुन्हेगारांनी बेग गँगच्या टोळीनी जो गुन्हेगारीचा उच्चाद मांडला या श्रीरामपूर शहरामध्ये, याचं समूळ उच्चाटन व्हावं अशी त्यावेळेला मागणी होती. आणि या बेग गँगला आम्ही मोका लावू म्हणून SP साहेबांनी लेखी दिलेलं होतं. या 1 महिन्यामध्ये या ठिकाणी या सगळ्या गोष्टी श्रीरामपूर शहरात त्यांची गुंड राजरोज फिरतायत, लोकांना दम देत आहेत, गुन्हे घडतातच आहे. आणि म्हणून या बेग गँगच्या गुन्हेगारीचं समूळ उच्चाटन व्हावं या ठिकाणी दुबैया कुटुंब धरण्याला बसलेलं आहे. या धरण्यांना आमचा जाहीर पाठिंबा आहे. श्रीरामपुरामध्ये उद्योजक आकाश दुबैया यांचा जो निर्घृण खून झाला त्याला आता 1 महिना उलटलेला आहे आणि संबंध श्रीरामपूरकरांनी 4 दिवस ते कडकडीत बंद ठेवून या गोष्टी निषेध केला होता. मोठा निषेध मोर्चा पण काढला होता आणि या सगळ्यांची अशी अपेक्षा होती की पोलीस प्रशासनाने कडक कारवाई करून संबंधित चोरीवरती मोका अंतर्गत कारवाई केली पाहिजे. परंतु तशी कोणतीही पावलं पोलीस प्रशासनाकडून उचलली गेलेली नाही आहेत. कारवाई पूर्णपणे ठप्प पडलेली आहे. त्याच्यामुळं पुन्हा एकदा आम्ही सर्व श्रीरामपूरकर असतील, दुबैया कुटुंब असेल, सर्व पक्षीय सर्व नेते असतील, सर्वांनी आजपासून बेमुदत असं आंदोलन सुरू केलं आहे आणि आमची प्रशासनाला पुन्हा विनंती आहे की त्वरित लवकरात लवकर संबंधित चोरीवरती मोका अंतर्गत कारवाई झाली पाहिजे. 1 महिन्यापूर्वी तरुण उद्योगाची ज्या पद्धतीने हत्या झाली आणि हत्या झाल्यामुळं संपूर्ण गावाने स्वयंस्फूर्तीने 4 दिवस आपले व्यवहार बंद ठेवून प्रशासनाला जाग आणण्यासाठी श्रीरामपूरमध्ये जी संघटित गुन्हेगारी डेव्हलप झालेली आहे तिचा बंदोबस्त करण्यासाठी सर्व श्रीरामपूरकर एकत्र झाले न्याय मिळवण्यासाठी. त्यावेळेला जिल्हा पोलीस प्रमुखांनी इथं येऊन सर्व गावकऱ्यांसमोर दोन्ही आमदार, माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, हेमंत ओगले आमदार साहेब, नगराध्यक्ष, सगळे गावातले सर्व राजकीय पक्षाचे पदाधिकारी, गावकरी सगळे एकत्र झाले. त्यांच्या समोर त्यांनी सांगितलं की 1 महिना आम्हाला द्या, 1 महिन्यामध्ये आम्ही याचा बंदोबस्त करतो. परंतु 1 महिना झाला तरी त्याच्यावर काय पाहिजे तशी कारवाई अजून झालेली नाही आणि म्हणून पुन्हा दुबैया परिवारावर जो म्हणजे आघात झाला, ज्या पद्धतीने त्याचा तरुण उद्योजक हल्ल्यामध्ये मारला गेला, त्याचा बंदोबस्त अजून होत नाही म्हणून पुन्हा आज धरणे आंदोलन या ठिकाणी सुरू केलेलं आहे. आज या आंदोलनामध्ये मी तर सगळ्याला आपल्या माध्यमातून एक विनंती करेल, प्रशासनाला आपण या गोष्टीचा जाब विचारला पाहिजे. सगळ्यांनी मिळून आपण मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना जाऊन संबंधित लोकांना याची जाणीव करून दिली पाहिजे. मागच्या आठवड्यामध्ये नगरला अशाच प्रकारचा एक गुन्हा झाला, त्याचं फास्ट ट्रॅकवर घेऊन त्यांनी कारवाई केली, परंतु आपला महिना झाला तरी अजून काही कारवाई झालेली नाही. आणि म्हणून आपण सर्वांनी संघटित होऊन या प्रशासनाकडे
दाद मागितली पाहिजे असं या मताचा मी आहे. आणि म्हणून मी पुन्हा एकदा सगळ्यांना विनंती करतो, आज स्वातंत्र्य दिन आहे, परंतु स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी आपल्याला खरं स्वातंत्र्य मिळवण्यासाठी, आपल्या गावचं स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आपल्याला हे आंदोलन करावं लागतं. ही दुर्दैवाची गोष्ट आहे. एवढंच माझं या निमित्ताने सर्वांना सांगणं आहे. तरुण व्यावसायिक आकाश दुबैया यांची जी निर्घृण हत्या झाली त्याच्या निषेधार्थ होतो ना भविष्यातील एवढा कायमस्वरूपी बंदोबस्त व्हावा आणि लोकांना निर्भय वातावरणात जगता यावं सर्वसामान्य माणसाला, ही श्रीरामपूरकरांची मागणी आहे. आणि हा खटला फास्ट ट्रॅकमध्ये चालवावा, विशेष सरकारी वकिलाची नियुक्ती यामध्ये व्हावी आणि ज्यांनी गुन्हा केला ते कोणत्या गटाशी, कोणत्या संघटनेशी निगडीत आहेत, टोळीशी, त्यांच्यापर्यंत हा तपास गेला पाहिजे. त्यांचे आका पकडले गेले पाहिजे, त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे. त्याशिवाय श्रीरामपुरातला सर्वसामान्य माणूस हा स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जसं मुक्त वातावरणामध्ये जगायला पाहिजे तसं जगू शकत नाही. त्यामुळे या गुंडांचा बंदोबस्त करा, ही सर्वसामान्य नागरिकांची मागणी आहे. जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं अध्यक्ष या नात्यानं मी या दुबैयांच्या धरणे आंदोलनाला पाठिंबा देतो.